नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण खानदेशचा पारंपरिक पदार्थ म्हणजेच फुनके, कढी आणि कान्होले बनवणार आहोत। याची पूर्वतयारी मी करून ठेवली होती, ते म्हणजे चवळीची डाळ 3 कप आपण इथे घेणार आहोत व 1 कप तुरीची डाळ आपण घेतलेली आहे। ती व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व स्वच्छ पाणी भरून याला आपण 5 ते 6 तास भिजवून घेणार आहोत। बऱ्याच ठिकाणी मुगाच्या डाळीपासून हे फुनके बनवले जातात। 6 तास भिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी छान आपली डाळ भिजलेली आहे व नखाच्या साहाय्याने तोडल्यास अगदी सहज ती तुटत आहे। तर संपूर्ण पाणी मी डाळीतून काढून घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यात याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा एक थेंबही न घालता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं वाटून घेतल्यानंतर चमच्याने हलवून पुन्हा आपण असंच 2-3 वेळा करून घेणार आहोत व अगदी बारीक याला वाटून घेणार आहोत। त्यानंतर फुनक्याचा मसाला 4-5 मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, जिरं 3 ते 4 चमचे व थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवली होती, ती देखील यात घालायची आहे, म्हणजे मसाला अगदी बारीक वाटला जातो। हे पहा, पाणी न घालता मी याला वाटून घेतलेलं आहे। अगदी दाटसर ही पेस्ट बनली आहे। यात आता आपण दळून घेतलेला वाटण आपण घालणार आहोत। चवीनुसार मीठ मी यात घालून घेत आहे। हाताच्या साहाय्याने याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यात नंतर कांदा व कोथिंबीर देखील आपण कालवणार आहोत। हे असंच बाजूला मी ठेवते। कान्होल्याची तयारी करून घेते। मी इथे 2 कप गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ आणि 2-3 थेंब तेल घेऊन चपातीचं पीठ ज्याप्रमाणे आपण भिजवतो त्याप्रमाणेच थोडं थोडं पाणी घालत याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मी आता भिजवून घेतलेलं आहे। गोळा देखील आता तयार झालेला आहे। थोडंसं तेल लावून याला पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान आपला गोळा इथे बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर मी कढी देखील बनवणार आहे। त्यासाठी दही मला लागेल, तर दही मी काढून घेते। इथे फ्रेश दही मी वापरलेलं आहे। 2 कप दही घेतलं आहे। त्यात 2 चमचे बेसन पीठ मी घालून घेत आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद व 1 चमचा धन्याची पूड मी यात टाकून घेतली आहे। विस्करच्या साहाय्याने आपल्याला गुठळ्या निघेपर्यंत हे दही असं घोटून घ्यायचं आहे। हवं असल्यास यात थोडं पाणी घालू शकतात। माझं दही घट्ट असल्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। कढीसाठी 4-5 कढीपत्ते, 2-3 लसूण बारीक चिरून घ्यायचे आहे व येथे मी लाल मिरची वापरलेली आहे। लाल मिरचीचे, एका मिरचीचे 2 तुकडे याप्रमाणे करून घ्यायचे आहे। तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकतात। आधी मी कढी बनवून घेणार आहे, त्यासाठी आपण आता सुरुवात करूया। येथे मी एक पितळी पातेलं ठेवून घेतलेलं आहे। त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल इथे घालून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर 5-6 मेथी दाणे आपल्याला यात घालायचे आहे, यामुळे कढीला छान टेस्ट येते। त्यानंतर जिरं मोहरी मी इथे घालून घेत आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता आपल्याला तेलात घालून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण देखील आपण तेलावर परतवून घेणार आहोत। 1 पिंच हिंग मी इथे वापरत आहे। ज्या लाल मिरच्या आपण 2 भाग करून ठेवल्या होत्या त्या शेवटी आपण तेलात घालणार आहोत। त्या थोड्याशा फ्राय झाल्यानंतर दह्याचं जे घोल आपण बनवून ठेवलं होतं ते मी या भांड्यात घालून घेत आहे। तुम्हाला जशी कढी घट्ट पातळ आवडते त्याप्रमाणे पाणी कमी जास्त तुम्ही इथे करू शकतात। आता कढी मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनटं मी उकळायला ठेवत आहे। फुनके म्हणजेच मुटक्यांची स्टीम करायची तयारी आपण करूया। एका मोठ्या कढईत मी 1 ते 1.5 ग्लास पाणी इथे टाकून घेत आहे। त्यानंतर कढई काळी होऊ नये म्हणून लिंबाचे 4-5 थेंब किंवा लिंबाचा छोटा तुकडा तुम्ही या पाण्यात टाकून देऊ शकतात। एक चाळणी आपल्याला येथे लागणार आहे व पातळ मुसलींचा कापड आपल्याला लागेल किंवा रुमाल तुम्ही इथे वापरू शकतात। हे पहा, कढीला छान आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे।
कढीला उकळी आल्यानंतर त्यात आपण मीठ घालून घेणार आहोत. आधी मीठ घातलं तर कढी फाटू शकते, म्हणून कढी उकळल्यानंतर त्यात मीठ आपण घालून घेणार आहोत. कढी आपली रेडी आहे. फुनक्यात घालण्यासाठी मी 2 मोठे कांदे इथे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत. फुनक्याचं पीठ आपलं रेडी आहे. त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा व खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत, ज्यामुळे हे अगदी स्वादिष्ट लागतात. हे देखील हाताच्या साहाय्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण कान्होले बनवून घेऊया. जे गव्हाचं पीठ मी भिजवून ठेवलं होतं त्याच्या छोट्या छोट्या लाट्या आपण इथे करून घेणार आहोत. 4 ते 5 लाट्या मी इथे करून घेतलेल्या आहे. त्यानंतर पिठाला गोल करून याला आपण दोन्ही बाजूने तेल लावून घेणार आहोत. व इथे आपण पीठ डस्ट करणार नाही, म्हणून पोळपाटाला आणि लाटण्याला देखील तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ खाली चिकटणार नाही. मी लाटण्याला देखील थोडंसं तेल इथे लावून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. व याच्यावर देखील थोडंसं तेल आपण पसरवणार आहोत. व जो फुनक्याचा मसाला होता तो आपण याच्यावर पातळ पसरून घेणार आहोत. खानदेशात फुनके बनवले तर त्यासोबत कान्होले बनवलेच जातात आणि सगळ्यांना हे खूप आवडतात. हे स्टीम असतात. आता याला आपण असं एकावर एक असा त्रिकोण याचा करून घेणार आहोत. तो थोडासा दाबून याच्या कळा बंद करून घेणार आहोत. हे पहा, असा त्रिकोणी हा कान्होला मसाला भरलेला इथे तयार झालेला आहे. असेच तुम्हाला हवे तेवढे कान्होले तुम्ही बनवून घेऊ शकतात. जो कॉटनचा कपडा घेतला होता तो आपण पाण्यात बुडवून घेणार आहोत व ओला करून त्याच्यातलं पाणी आपण पूर्णपणे असं पिळून काढून घेणार आहोत व ते आपल्याला ह्या चाळणीवर हा कपडा पसरवून द्यायचा आहे. कान्होले सर्व माझे बनवून तयार झालेले आहेत. कढईतलं पाणी देखील आता छान तापलेलं आहे. तर जो कपडा आपण ओला केला होता तो आपल्याला या चाळणीत घालून घ्यायचा आहे. आधीच्या काळी देखील याच पद्धतीने हे फुनके आणि कान्होले बनवले जायचे. कपडा मी इथे पसरवून घेतला आहे. आता फुनक्यांचं जे पीठ आपलं होतं ते असं थोडंसं हातात घेऊन याला मी दाखवते त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. असा लांबसर आणि छोटे छोटेच फुनके आपण बनवणार आहोत. या चाळणीत जितके फुनके मावू शकतात तितके तुम्ही एका वेळेस लावून घ्या. अगदी एकावर एक आपल्याला इथे लावायचे नाहीत, सुट्टे सुट्टेच आपण ठेवून घेणार आहोत. यातच बनवलेले 2 कान्होले मी ठेवून घेत आहे व याला 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपण वाफवून घेणार आहोत. स्वराला देखील हे खूप आवडतात, म्हणून ती मध्ये एकदा चेक करून गेली. आता 15 मिनटं फुनके वाफायला ठेवून झालेले आहेत. तर आपण वरचं झाकण आता काढून घेणार आहोत. हे 0 ऑइल रेसिपी आहे, त्यामुळे डाएटमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. सुरीच्या साहाय्याने चेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी छान हे शिजून तयार झालेले आहेत. आता आपण फुनके सर्व करून घेऊया. गरमागरम हे फुनके आणि कान्होले खाल्ले जातात. तर तुम्ही देखील असेच हे रात्रीच्या जेवणात बनवून खाऊ शकतात. अगदी चविष्ट हे बनतात आणि हाय प्रोटीन असतात. कान्होल्याचे मी 2 भाग तुम्हाला करून दाखवते. अगदी छान सँडविचसारखे लेयर याचे बनतात आणि स्टीम रेसिपी आहे, खायला खूप छान लागते. तुम्ही देखील हे फुनके, कढी आणि कान्होले बनवून बघा. कसे झाले मला कमेंटमधून नक्कीच कळवा. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर स्वरसाज किचनला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.